नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेवराई तालुक्यामध्ये हजारो लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत, शासनाने मंजूर केलेले आहेत. मात्र घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचे घरकुल हे अर्धवट अवस्थेमध्ये रखडलेले आहेत. आणि BDO साहेब यांना आम्ही सकाळी संपर्क साधला असता ते म्हणले आम्ही तहसीलदार यांना आदेश दिलेले आहेत वाळू उपलब्ध करून द्यायचे. मात्र तहसीलदार साहेब म्हणतात टेंडर बंद असल्यामुळं सध्या वाळू उपलब्ध होऊ शकत नाही असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. BDO साहेब म्हणतात आम्ही तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत, त्यांना सांगितलेलं आहे घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि आता आपण गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आलेलो आहोत. या ठिकाणी आता किती वाजले तो दादा साहेब? आता 4:30 वाजले. आता 4:15 वाजलेले आहेत. बघूयात गेवराईच्या पंचायत समितीची काय अवस्था आहे, कोण अधिकारी उपस्थित आहेत, कशा प्रकारे गेवराईचा पंचायत समितीचा कारभार सुरू आहे. या ठिकाणी अनिरुद्ध सानप हे गट विकास अधिकारी आलेले आहेत आणि त्यांच्याकडं चांगले अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. संपूर्ण गेवराई तालुक्यामध्ये त्यांचं कार्याचं त्यांच्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. बघूयात त्यांच्या कार्यकाळामध्ये गेवराई पंचायत समितीची काय अवस्था आहे ती. हा विभाग आहे आपले सरकार सेवा केंद्र. गेवराई पंचायत समितीचा जो कारभार आहे तो कशा प्रकारे चालतो आहे ते आपण आता सविस्तरपणे बघूयात. दुपारचे 4:15 वाजलेले आहेत. आपले सरकार सेवा केंद्र अक्षरशः 4:15 वाजता कुलूप आहे. आपण बघूयात असे बरेचसे महत्त्वाचे विभाग आहेत. ग्रामीण भागातले लोक कामासाठी ह्या ठिकाणी येत आहेत. हे बघा इथं आहे लेखा विभाग. लेखा विभागामध्ये लेखा विभागामध्ये अधिकारी आहेत 2. इंजिनियर आहे पण ते वेगळेच आहेत. या ठिकाणी खुर्ची वेगळीच आहे आणि इंजिनियर साहेब या ठिकाणी बसून कामकाज करतायत. त्यांच्या गळ्यात इंजिनियर आहेत का कोण आहेत हे माहिती नाही, पण कार्ड देखील त्यांच्या गळ्यामध्ये नाही. या ठिकाणी आपलं काय नाव आहे सर? इनकर. काय कोणता चार्ज आहे आपल्याकडं? मी तर वरिष्ठ सहाय्यक आहे. वरिष्ठ सहाय्यक. बरं, गळ्यामध्ये कार्ड नाही काय नाही कसं समजायचं लोकांनी आलो? कार्ड आहे ना सर. बरं, खिशात आहे. हां, कार्ड आहे पण खिशामध्ये आहे. आणि येथील कर्मचाऱ्याची इंजिनिअरची खूप मोठी बघा, स्वतःचं कॅबिन सोडून दुसऱ्याच्या कॅबिनमध्ये बसून हसी मजाक चालू आहे, काम चालू आहे. मारफळ्याचे सरपंच बसलेले आहेत, कबले साहेब त्यांना गायडन्स करतोय कामाबद्दल. आणि सय्यद AS कनिष्ठ लेखा अधिकाऱ्याचा टेबल आहे. हे इंजिनियर आहेत कोणत्या विभागाचे त्यांनाच माहीत असेल. बघूयात पुढं आता. हा विभाग आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद. या ठिकाणी सर्व कर्मचारी या ठिकाणी कामकाज करताना पाहत आहोत. पण एकाच्याही गळ्यामध्ये कार्ड नाही. मात्र कर्मचारी आहेत का अधिकारी आहेत का कोण लाभार्थी आहेत हे काय सांगू शकत नाहीत आपण, पण कामकाज चालू आहे. हा आहे जिल्हा ग्रामीण विकास घरकुल विभाग आहे. या ठिकाणी अक्षरशः कोणताच कर्मचारी उपस्थित नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विभाग म्हणजे घरकुल विभाग आहे सध्या गेवराई तालुक्यामध्ये. हजारो लोकांना घरकुल या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत, गरजवंत लोकांना. बघूया. हा आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग. या ठिकाणी फक्त एक कर्मचारी आहेत, बाकीचे या ठिकाणी कुणीच उपलब्ध नाही. दुपारचे 4:15 वाजलेले आहेत. गेवराई पंचायत समितीचा हा जो आहे अनागोंदी कारभार हा आहे कृषी विभाग. बघा कृषी विभागाची दुर्दशा काय आहे बघा. 4:15 वाजताच अधिकारी गायब झालेले आहेत. या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग आहे. अनिरुद्ध सानप या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत. 4:15 वाजताच पूर्ण ऑफिस खाली आहे. एक नायगावकर MM कनिष्ठ प्रशासन अधिकारी आहेत. या ठिकाणी
ते कामकाज पाहत आहेत. अधिकारी तुम्ही तिथं अधिकारी हे हा. कुठे गेले, कामगार कुठे गेले, इंजिनियर हे ते सगळे? आस्थापन विभाग आहे, 2 टेबल आहेत, एक कर्मचारी या ठिकाणी काम करताना आपण पाहत आहोत. हो संदीप. सानप अनिरुद्ध सानप यांचा कार्यकाळ आणि त्यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. आणि कशा प्रकारे गेवराई पंचायत समितीचा कारभार ते हाकवतात हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. घोकसे CM हा बघा 4:15 वाजता काउंटर खाली आहे. बघू बर चाल बघा, हे आहे सहाय्यक गट विकास अधिकारी दालन. याला देखील या ठिकाणी कुलूप आहे 4:15 वाजताच. हा विभाग आहे गट विकास अधिकाऱ्याचा. अनिरुद्ध सानप अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यांच्याकडे पाहिलं जाते. मात्र 4:15 वाजताच कॅबिनला अक्षरशः कुलूप आहे, कर्मचारी गायब आहेत. सर्वसामान्य लोक पंचायत समितीला कामासाठी सर्व कामधंदे सोडून या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र अधिकारी कर्मचारी या ठिकाणी गैरहजर असल्यामुळे अत्यंत या पंचायत समितीची अशी दयनीय अवस्था झालेली आहे. हा अभिलेख कक्ष आहे, या ठिकाणी देखील कुलूप आपण पाहतो प्रत्यक्षात. बघा, म्हणजे महत्त्वाच्या विभागाला अक्षरशः कुलूप लावलेले आहेत. मग अधिकारी कर्मचारी नेमके गेलेत कुठं? हा बघा पंचायत समितीचा विभाग आहे, उघडलेला आहे. मात्र या ठिकाणी कमीत कमी 10 ते 12 टेबल आहेत. फक्त 2 कर्मचारी या ठिकाणी पाहतो आपण काम करताना. एक उन्होने साहेब आहेत, विस्तार अधिकारी आहेत, ते या ठिकाणी काम करताना आपण पाहत आहोत. लाभार्थी देखील त्यांच्यासमोर आहे टेबलवर. सर 1:30 वाजल्यापासून इथं लोक कोणीच नाहीत, कसं काय? नाही अधिकारी लोक नाहीत किंवा कोणीच नाहीत. ह्याच्यात हप्ते 2 दिवस झालं मी बघतोय की एकही माणूस इथं उपलब्ध नाही. काय कशामुळे? सगळे रजेवर आहेत का? नाही, आता आपले OS नायगावकर साहेब आहेत, आता आले होते, ते पण इथे असतील, तुम्हाला या बाबतीत ती माहिती देतील. आणि दुसरी एक मला मिळालेली माहिती अशी की क्लरिकल जो स्टाफ आहे तर तो कालपासून काम बंद. सर पण रोज गेवरा तालुक्यातून किती लांबून लोक येतात तुमच्याकडे कामासाठी. तुम्ही एकही दिवस तुमचा अधिकारी जर काम करत नसेल, त्या लोकांनी रोज 20 रुपये खिशात घालून इथे यायचं, घरी वापस जायचं, तुमच्याकडे काहीतरी अपेक्षेने यायचं. नेमकं काम पंचायत समिती करते कशी? कार्यालयाचे प्रमुख जे आहेत अधीक्षक, अहो अधीक्षक तेच 4 दिवस झाले आले नाही तिथं, 5 दिवस झाले. नायगावकर साहेब म्हणून नाही आपले का सानप साहेब किती दिवस झाला आला नाही तर पंचायत समितीला? BDO साहेब काल दुपारी आले होते. त्यांच्याकडे BDO पंचायत समितीचा आणि इथला चार्ज, तर काल आल्यानंतर नाही त्यांच्याकडे चार्ज कुठला हे माहीत नाही. त्यांना अतिरिक्त चार्ज भेटला असेल, त्यांनी एकच चार्ज सांभाळावं. इथं आमच्या गावराकडे लोक म्हणतात तुमची बारामती कसं होत नाही, तर कामच हे असे कामचुकार अधिकारी आहेत आपल्या इथं, त्याच्यामुळे आमची बारामती होत नाही. हे सगळे तुमच्यावर. इथं जे लोकांना जे द्यायचे, घरकुल विभाग असून द्या, सगळे विभाग असून द्या, हे अधिकारी उपलब्ध नसले, ह्यांना स्वतःचे कॅबिन बाजूला आहेत. 4 नंतर 3 नंतर ह्यांचे बाहेर स्टाफ आहे सगळा, त्यांना भेटलं का काम होते. पण पंचायत समितीमध्ये कोणी भेटत नाही. ही अशी खंत आहे सर आपली. कार्यालयीन अधीक्षक तुम्हाला दुसऱ्या पाहिलं आहे. या ठिकाणी विस्तार अधिकारी उन्होने साहेब काम करता आपण पाहिलेलं आहे. बाकीच्या विभागाला अक्षरशः या ठिकाणी आपण कुलूप पाहिलेलं आहे. 10-12 टेबल आहेत, मात्र एकच अधिकारी या ठिकाणी कामकाज करत आहे. दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. कशा प्रकारे गेवराई पंचायत समितीचा कारभार सुरू आहे आपण पाहत आहोत. या ठिकाणी पाणी पुरवठा विभाग आहे, स्वच्छता विभाग आहे. या ठिकाणी 2 टेबल आहेत, या ठिकाणी मॅडम आहेत, कामकाज सुरू आहे. मात्र गेवराई पंचायत समितीचा जो सावळा गोंधळ सुरू झालेला आहे, अनिरुद्ध सानप यांचं या पंचायत समितीमध्ये अजिबात लक्ष नसल्यामुळे हा सर्व सावळा गोंधळ या ठिकाणी सुरू झालेला आहे. कोण अधिकारी आहे, कोण कर्मचारी आहे, कशा प्रकारे कामकाज सुरू आहे आपण पाहत आहोत. हा आहे पाणी टंचाई हातपंप दुरुस्ती विभाग आहे. या ठिकाणी 2-3 टेबल आहेत, मात्र कर्मचारी अधिकारी कुणीच या ठिकाणी टेबलवर नाही. पाहत आहोत आपण. आणि 2 मजली इमारत आहे. अक्षरशः प्रत्येक कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला आपापलं या ठिकाणी दालन आहे. हा आहे शिक्षण विभाग. शिक्षण विभागात देखील अत्यंत अशी दयनीय अवस्था झालेली आहे. या ठिकाणी कमीत कमी आपण पाहत आहोत 5-6 टेबल आहेत. एक मॅडम, एक आस्थापन कक्ष या ठिकाणी अधिकारी कर्मचारी काम करताना पाहत आहोत. मात्र 4:30 वाजताच अक्षरशः पंचायत समितीचा जो गोंधळ सुरू झालेला आहे, सावळा गोंधळ,
कोण कर्मचारी आहे, कोण अधिकारी आहे, कोणाचे काम होतेत का नाही होतेत, अनिरुद्ध सानप नेमकं करतात काय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पाहिलं जाते त्यांच्याकडे डबल आणि पंचायत समितीला एकही अधिकारी हजर नाही. दोन्हीकडे माल भेटले एका अशी वाईट अवस्था या पंचायत समितीची झालेली आहे. असंच म्हणावं लागेल ना, दोन्हीकडे पैसे हा. भेटतात म्हणून दोन्हीकडे पद आहे. पाहत आहोत आपण आता वरच्या मजल्यावर आपण चाललेलो आहोत. दुसरा मजला आहे. दुसऱ्या मजल्यावरची ते काय अवस्था असेल आपण पाहूयात. गेल्या 4 वर्षापासून पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि यामुळे या ठिकाणी सभापतीच उपलब्ध नसल्यामुळे येथील कर्मचाऱ्याचा आणि अधिकाऱ्याची अशी मनमानी सुरू झालेली आहे. अक्षरशः कुलूप कार्यालय लावलेले आहेत. पंचायत समितीचं सभागृह आहे, त्याला देखील कुलूप लावलेलं आहे. पहा आपण लोक रोज येते 20 रुपये खिशात घेऊन रोज विचार उपाशी जातात. हा आहे पंचायत समितीचा बांधकामाचा विभाग आहे. तुम्हाला पगार आणि विशेष म्हणजे हे इंजिनियर आहेत. आता दुसऱ्याच्या टेबलला बसून काम करत होते, आता स्वतःच्या टेबलला येऊन बघत काम करतायत. 7 मुसे नाव आहे त्यांचं. मगर साहेब या ठिकाणी काम करतायत त्यांच्या टेबलला. कमीत कमी 1 2 3 4 5 6 7 8 सरजी सहाय्यक अभियंता आहेत, कनिष्ठ अभियंता आहेत. चांगले आहेत, पण त्यांनी मला एकच उत्तर द्यावं. रोज लोक येतात, रोज आणि वापरतात. पहा ह्याला कोणतरी हे नाही पाहिजे का, रोज लोक येतात, रोज काम होत नाही. कशा प्रकारे बाहेर सगळे ऑफिस टाकून बसतात. पंचायत समितीचा कारभार सुरू झालेला आहे. अहो सगळेच कोण अहो तुम्हाला सांगण्याचं कारण एक आहे की असं कशा प्रकारे गेवराई पंचायत समितीचा अनिरुद्ध सानप यांच्या नेतृत्वाखाली कामकाज सुरू झालेलं आहे. पाहूयात आपण. हा बघा, हा आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, हा सुद्धा बंद आहे. कशा प्रकारे गेवराईचा पंचायत समितीचा कारभार चालू आहे, कोण अधिकारी आहे, कोण कर्मचारी आहे, कशा प्रकारे कामकाज सुरू आहे. हा जिल्हा परिषदचा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग आहे. सगळे आमदारच सगळे एक कर्मचारी आहेत, फक्त एक कर्मचारी. तर बाकीचे लोक कुठे गेले? इंजिनियर लोक सगळे ट्रेनिंग परीक्षा लागली. पहा त्यांच्या काय दुर्दशा आहे गेवराई पंचायत समितीची. अंतर्गत त्यांच्या परीक्षा आहे का, परीक्षेला गेलेले आहेत. बरं, हे असं- एवढी भयान परिस्थिती अनिरुद्ध सानप यांच्या कार्यकाळामध्ये गेवराई पंचायत समितीमध्ये पाहायला मिळत आहे. बरं, सानप साहेब किती दिवस झाला आले? ती खाली व्हिडिओ सर खाली अशा गोष्टी सानपची जमीन आहेत ना सगळे. पहा, हे वेगळं आहे. हे पाणी पडतोय बघा. गेवराईच्या पंचायत समितीचा हा अनागोंदी कारभार कशा प्रकारे सुरू आहे. हे जिल्हा परिषदचं बांधकाम उपविभाग आहे. काय अनिरुद्ध सानप नेमकं करतात काय. पहा, नुसतं मटेरियल पडलेलं आहे. 4:30 वाजलेले आहेत. कशा प्रकारे टेबल रिकामे आहेत. एकही अधिकारी नाही. एक मॅडम आहेत, एक बाकीचे पठाणी उजमा वायजी साहेब आहेत, सहाय्यक अभियंता आहेत श्रेणी 2चे. हां बघा, तुम्ही उलटा थांबलात, तुमचा अभिनंदन आहे. बाकीचे लोक कुठे आहेत? का तुम्हीच काम घेतलेलं आहे फक्त पंचायत समितीचं? कशा प्रकारे गेवराई पंचायत समितीचा कारभार कशी बारामती होईल? अनिरुद्ध सानप पाहत आहेत. गावराचे लोक कमी पुढे जात नाही, ह्याचं कारणच अधिकारी लोक आहेत. असं वाटत होतं अनिरुद्ध सानप आल्यानंतर गेवराई पंचायत समितीचा कारभार सुधरेल. मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये अक्षरशः गेवराई पंचायत समितीची दुर्दशा आणि अक्षरशः मनमानी झाली कर्मचाऱ्यांची. कशा प्रकारे पाहत आहोत आपण. पहा, हा आहे एकात्मिक बाल विकास सेवा केंद्र, योजना प्रकल्प 2 नंबर आहे. या ठिकाणी 2 आगाव साहेब आहेत, जाधव साहेबांची कॅबिन आहे, कामकाज सुरू आहे. मात्र बाकीच्या कार्यालयाची आपण कशा प्रकारे अवस्था झालेली आहे ती पाहिली आहे. अनिरुद्ध सानप अक्षरशः चांगले अधिकारी म्हणून त्यांच्याकडे तालुका पाहत आहे. जे जर पैसे जर पाहिजे असले तर हे अधिकारी बाहेर पण भेटतात. इथं भेटतच नाही. ह्यांना इथं भेटायची गरज नाही. ह्यांना बाहेर कम्प्युटर आहे, ह्यांचे लोक ठेवलेले आहेत, ह्यांचं सगळे अधिकारी लोकांना इथं यायची गरज नाही. इंजिनियर असून द्या, कोणता अधिकारी, ह्यांचं 4:30-5 नंतर काम चालू होते. इथं काम करायचं त्यांना गरजच नाही. लोक त्यांच्याकडे आपोआप येतात. त्याच्यामुळे विषय असा आहे. फक्त सामान्य माणूस इथे येऊ शकत नाही ज्याच्याकडे पैसे नाही. तो फक्त चक्रा मारोमार जाणार. अधिकारी आला तर येणारच नाही, अधिकारी त्याला भेटणारच नाही.
तिथं बिडो सानबं भेटू शकत नाही, कुणीच भेटू शकत नाही. पण ज्याच्याकडे पैसे आहे, त्याला अधिकारी कुठं पण भेटतात. आणि त्याच्यामुळे हे विषय झालेला आहे सरजी. आणि मी 100% तुमचा मला आज अभिमान वाटतो की तुम्ही संघर्ष योद्धा या चॅनलवाल्यांनी आज ही आपली गेवराईची बारामती का होऊ शकत नाही ह्याचं कारणच हे. इथले आपण अधिकारी आणखीन पाहणार आहोत कशा प्रकारे जे विभाग आहेत त्या विभागाला कर्मचारी अधिकारी उपस्थित आहेत का. पाहूयात आपण नेमकं अनिरुद्ध सानप यांच्या कार्यकाळामध्ये गेवराई पंचायत समितीचा कारभार चालला आहे कसा. अक्षरशः त्यांच्याकडं चांगला अधिकारी म्हणून आतापर्यंत गेवराई तालुका पाहत होता. मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये गेवराई पंचायत समितीचा जो झाला सावळा गोंधळ या ठिकाणी आपण प्रत्यक्षात पाहिलेला आहे. कोण कर्मचारी आहे, कोण अधिकारी आहे याचा देखील लाभार्थ्यांना मेळ लागना. कोणताच अधिकारी आय कार्ड नाही, स्वतःच्या टेबलवर बसलेला नाही. कोणताही अधिकारी कोणत्याही कॅबिनला बसून बाहेरच्या लोकांना, लाभार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून त्यांचे कामं या ठिकाणी होताना आपण पाहिले आहेत. या ठिकाणचे सातनुशे नावाचे या ठिकाणी इंजिनियर आहेत. ते अक्षरशः खालच्या कॅबिनला बसून, दुसऱ्याच्या कॅबिनला बसून कामकाज करताना आपण स्वतः पाहिलेलं आहे. आणि आता ते बांधकाम विभागाच्या ऑफिसला वरच्या दुसऱ्या 2 नंबरच्या मजल्यावर येऊन ते प्रत्यक्षात त्यांच्या ऑफिसला बसलेले आहेत. अशा प्रकारे गेवराई पंचायत समितीचं कामकाज सुरू झालेलं आहे. आपण पाहत आहोत. हा बघा बाल विकास सेवा नंबर 1 ते नंबर 2 होतं. आणि हे सुद्धा बघा इथं दिलेली आहे माहिती. केंद्रीय माहिती अधिकार 2005, जन माहिती अधिकारी व तक्रार निवारण अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी, मानव जन माहिती अधिकारी, प्रथम आपली अधिकारी, गट विकास अधिकारी आहे, सर्व विभाग आहेत. अशा प्रकारचे या ठिकाणी आणि तक्रारीसाठी सुद्धा या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. आपण यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. त्यांना तो सुद्धा बंद आहे, मोबाईल फोन संपर्क होत नाही आहे. अशा प्रकारे गेवराई पंचायत समितीचा कारभार या ठिकाणी सुरू झालेला आहे. हा विभाग कोणता आहे काय माहीत नाही या ठिकाणी नावत नसल्यामुळं. मात्र या ठिकाणी आपण पाहत आहोत बरेचसे टेबल आहेत. फक्त एक कर्मचारी या ठिकाणी काकडे विस्तार अधिकारी आहेत, त्यांचं या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. ते स्वतः फक्त या ठिकाणी काम करत आहेत. बाकीचा एकही कर्मचारी उपस्थित नाही. आणि गेवराईचे पंचायत समितीचे जे गट विकास अधिकारी आहेत अनिरुद्ध सानप यांचा कार्यकाळामध्ये कशा प्रकारे गेवराई पंचायत समितीचा कारभार सुरू झालेला आहे, कशा प्रकारे मनमानी आहे आपण पाहिलेलं आहे. प्रामाणिक अधिकारी आहेत. 4:30 वाजलेले आहेत, प्रामाणिकपणे काम करतात. समोर लाभार्थी असो नसो असे बरेचसे आपल्याला अधिकारी या ठिकाणी भेटले. पण जवळजवळ 80 ते 85% या ठिकाणी अधिकारी कर्मचारी गैरहजर आहेत. बघा या ठिकाणी आहे. आपण पाहत आहोत पशुसंवर्धन विभाग आहे गेवराईचा. खूप महत्त्वाचा विभाग आहे हा सुद्धा. यामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी आहेत कर्मचारी अधिकारी. लाभार्थी असो अगर नसो पण प्रामाणिक अधिकारी आणखीन गेवराई पंचायत समितीमध्ये 15% आपण पाहिलेले आहेत. बाकीचे 85% अधिकारी कर्मचारी मनमानी. अनिरुद्ध सानप यांच्या कार्यकाळामध्ये कशा प्रकारे अधिकाऱ्याची आणि कर्मचाऱ्याची मनमानी आपण पाहिलेलं आहे. पशुसंवर्धन विभाग आहे. 4-5 टेबल आहेत आणि प्रत्येक टेबलवर अधिकारी कर्मचारी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करता आपण पाहिलेलं आहे. अक्षरशः अनिरुद्ध सानप यांचं या पंचायत समितीकडे अजिबात लक्ष नाही. 6:15 वेळ आहे. 6:15च्या वेळापासून यांनी लोकांची थांबायला पाहिजे. 6:15 ते 3 नाही, 2 वाजल्यापासूनच लोक गैरहजर असतात. पंचायत समितीला पोलीस नाही तर बाहेर एवढ्या गाड्या कशाला, कारण ह्याच्यावर लक्ष देतं आपल्या की बाहेर लोक काम करायचं, पंचायत समितीमध्ये काम करायचं. त्यांचे सगळ्यांचे बाहेर लागे बंद. हो आता व्हिडिओ आपण फोन लावा. आपण व्हिडिओ साहेब काय म्हणते नेमकं काय करून या पहिले पाहिलेलं आहे आपण. या ठिकाणी असहकार बेमुदत लिपिकांचं काम बंद आंदोलन आहे. मान्य करूयात काही कर्मचारी अधिकारी या संपामध्ये सहभागी असतील. मात्र गेवराई पंचायत समितीमधले 80 ते 85% कर्मचारी गायबच 4:30 वाजता.
मग अनिरुद्ध सानप हे गटविकास अधिकारी असताना नेमकं या पंचायत समितीत चाललं आहे काय, यांच्यावर वरिष्ठचा अजिबात नियंत्रण न राहिल्यामुळे या ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्याचे कशा प्रकारे मनमानी आपण पाहिलेली आहे. सातमोसे नावाचे इंजिनियर अक्षरशः दुसऱ्याच्या टेबलला बसून कामकाज करताना पाहिलं आहे आणि नंतर पुन्हा त्यांच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यालय असताना त्या ठिकाणी ते जाऊन पुन्हा आणखीन त्यांच्या टेबलला जाऊन काम करताना आपण पाहिलं आहे. म्हणजे या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी लाभार्थ्यांना आपापल्या इच्छेनुसार कामकाज करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बोलून कामकाज करताना मग पाहिलेलं आहे. गाड्या लागल्यात आपण पाहूयात. सगळं फुल भरले. हे बघा पंचायत समितीची पार्किंगची अवस्था आहे. लाभार्थी आलेत पण अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे लाभार्थी बाहेरच आहेत. या ठिकाणी कुणीच या ठिकाणी नसल्यामुळे सारा अनागोदी कारभार या ठिकाणी आपण सुरू झालेला पाहिलेला आहे. ही गेवराईची पंचायत समितीचा विभाग आहे. कशा प्रकारे अनिरुद्ध सानप या ठिकाणी काम करतात. अधिकारी आहेत गेवराई तालुक्याचे आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्यालय म्हणजे पंचायत समितीचा विभाग असतो. मिनी मंत्रालय म्हणून या पंचायत समितीकडे पाहिलं जाते. अक्षरशः दिवसभर लोक लाभार्थी खेड्यापाड्याहून आलेले आहेत. अधिकारी गैरहजर असल्यामुळे लोकांना परत जाण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. खेड्यापाड्याचे लोक आलेले आहेत. मात्र अधिकारी इंजिनियर आणि कर्मचारी या ठिकाणी गैरहजर असल्यामुळे कशा प्रकारे या पंचायत समितीमध्ये सावळा गोंधळ सुरू झालेला आहे. या ठिकाणी पंचायत समितीला वरिष्ठ त्यांचं नियंत्रण नसल्यामुळे या ठिकाणी मोठा सावळा गोंधळ या पंचायत समितीमध्ये झालेला आहे. थांबा, एक बाईट ना सरपंच आलेत ना बरं, बाहेर कुणी अधिकारी बघून बघा कसे बसले असले. अधिकारी ट्रॅफिक बसत नाहीत. गाड्या फुल भरल्यामध्ये लोक असतीलच ना, कारण लोक नाही तिथं. हे त्यांच्या अधिकाऱ्याला बोलून बाहेर दिली.